तालुक्यातील मौजे लिंबेवाड गाव या गावात आज आपण आहोत। माजी सरपंच सोपान एकनाथरावजी खरात हे आपल्या सोबत आहेत। या गावातील जे संपादित करण्यात आलेलं क्षेत्र आहे यामध्ये खूप मोठी अफरातफर झाल्याची तक्रार माजी सरपंचांनी प्रशासनाला केलेली होती। या संदर्भातील जी काही एकंदरीत कार्यवाही झालेली आहे, जी काही गावाची एकंदरीत परिस्थिती आहे त्याबाबतचा आढावा आपण माजी सरपंचाकडून घेणार आहोत। सरपंच काय सांगाल, सध्याची काय परिस्थिती आणि काय समस्या? आज गावाचं मूल्यांकन झालेलं आहे, पण परंतु मूल्यांकन कोणाला अदा केलेलं नाही। पैसे आणखीन कोणाकडे दिलेले नाहीत। पुनर्वसनवर आम्हाला घर प्लॉट दिलेला नाही आणि धरण हे 100% कोंडले। आज गावाची अशी परिस्थिती आहे की पहिल्या एरही गेल्या वर्षी पुराचं पाणी अर्ध्या गावातून गेलं। अर्ध्या गावातल्या घरातल्या लोकांना खायला काही राहिलं नाही आणि आज धरण कोंडल्यामुळं तर पूर्ण गावात पाणी शिरणारे लोक गावातल्या पाण्यात पहिल्या पुरात गावातून वाहून जाणार आहेत। आणि याची शासनानं असे म्हणजे कळकळीची विनंती आहे शासनाला की जितक्या लवकर होईल तोपर्यंत गाव हलवावा आणि गावातील लोकांना प्लॉट देऊन तिथं स्थलांतरित करावं। एकंदरीत जो काही सर्वे झाला आहे शासनाकडून गावाचा, या सर्वेमध्ये काही ग्रामस्थाकडून अशी तक्रार करण्यात आली की त्यांची क्षेत्र जे आहे ते कमी जास्त झाले, कमी अधिक झाले। त्या क्षेत्रावर किंवा गावातल्या इतर नमुना 8 वर बाहेरच्या व्यक्तींची नावे आलीत। या संदर्भात काय? 150 लोकांची नावं बोगस, जो गावातला मतदार नाही, गावात त्याची जमीन नाही, तो गावातली रहिवासी नाही आणि त्या लोकांनी अनुदानाचे पैसे, अनुदान म्हणजे कोणतं, तिसऱ्या टप्प्यात वाटप करणारं अनुदान पहिल्या टप्प्यात वाटप केलं की वाहतूक म्हणजे तुमचं शिफ्टिंग करायचं आहे कुठं, अशा 100 लोकांना पैसे, जे बोगस लोक होते त्यांचे पैसे उचलून घेऊन गेलेत आणि आता ओरिजिनल लोकांसाठी बंदपत्र काढलंय। एक बॉन्ड घ्यायलेत नोटरी करून की तुम्हाला हे अनुदान दिले की तुम्हाला कुठेही जाता येणार नाही, कुठेही काही करता येणार नाही, कोणतीही तक्रार करता येणार नाही, तुम्हाला सुखुशीनं उठून जावं लागेल। या ठिकाणी प्रशासनाकडून कुठल्याही पर्यायी जागेची व्यवस्था न करताच यांना गावातील सर्व ग्रामस्थांना जी आहे ती या ठिकाणी मनाई हुकूम, बंदी हुकूम या ठिकाणी काढण्याचं ठरवलेलं आहे। अतिशय खेदजनक बाब आहे। प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन पूर्णतः कार्यवाही करण्यात यावी। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती।